मंडळी, दिवाळी सुरू झाली आहे. चला मग दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला देखील जाऊया. हा कार्यक्रम तुमच्या समोर घेऊन येत आहेत विनोदाची बहार विशाखा सुभेदार, कॉमेडीचा नॉनस्टॉप मिशन भूषण कडू, कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि ज्याच्या नावानंच चेहऱ्यावर हास्य फुले असा समीर चौगुले. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी ललना लेले तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. दिवाळीच्या या मंगल पहाटे मी प्रसन्न मनाने तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. ऐका ना मॅडम, मध्ये ना डायलॉग येत नाहीत, फक्त ॲक्शन होते, ते पण येऊ देत. ही ना माझी बोलण्याची शैली आहे बरं का. माझ्या शब्दांना अशी आस असते, आस. असं होय. म्हणजे ना असं कंठापर्यंत, म्हणजे ना असं कंठापर्यंत शब्द येतात आणि मुखातून बाहेर होण्याआधी ते अगदी अधीर होऊन जातात. त्यामुळे माझे ओठ असे हुळहुळतात आणि मग शब्द बाहेर आल्यानंतर सुद्धा ते अधीर होतात, कारण ते बाहेर येतात ना त्याच्यामुळे. तर ती माझ्या शब्दांची आस आहे, माझी शैली आहे ही. तर रसिक हो, मनाच्या गाभाऱ्यात करून दिव्यांची रोषणाई. वा वा. मनाच्या गाभाऱ्यात करून दिव्यांची रोषणाई. दिवे वेचतील पटकन जा. तर मनाच्या गाभाऱ्यात करून दिव्यांची रोषणाई. चला चला चला. त्या मनाने लवकर संपलं. थांबा हो. आत्ताच सुरुवात झाली ना. बरोबर. चला, हा कवितेतला शब्द आहे, जायचं नाही. हा बरोबर. बसा. तर मनाच्या गाभाऱ्यात करून दिव्यांची रोषणाई. चला आयुष्याच्या पेनात भरूया सुखाची शाई. वा 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 वा. सुख आणि समृद्धी हातात हात घेऊन म्हणतायत चल ना. सुख आणि समृद्धी हातात हात घेऊन म्हणतायत चल ना. तुमच्या पुढ्यात तुमचं स्वागत करते ही ललना. क्या बात आहे, क्या बात. धन्यवाद. चलना आणि ललना अत्युच्च दर्जाची निकृष्ट कविता होती. धन्यवाद धन्यवाद. तर रसिक हो, आज अहो हे झोपले. अहो हे ट्रेन मध्ये झोपल्यासारखे काय झोपले. अहो ही दिवाळी पहाटे उठवा त्यांना. प्रभाकर उठा. ओ प्रभाकर, ओ मोरे, उठा उठा. अगं शालू झोकाते गो मैना, शालू झोकाते गो मैना. थांबा. हे नका अशी उत्तान नृत्य करू तुम्ही. थांबा. हे उत्तान नाही आहे, हे उत्तान आणि झोपतान हाच करतो का नाही मी. मोरे, दिवाळीची पहाटे ना, नका ना असं वागू. तर रसिक हो, आज दिवाळी निमित्त अनेक कलागुण इथं आपल्या समोर बसलेले आहेत. तर मी सगळ्यात आधी आमंत्रण करते विरारचे फरार चौगुले यांना. विरारचे फरार नाहीये, विरारचे समीर चौगुले असं आहे. विरारवरून कधी मी फरार नाही झालेलो आहे. इज्जत देऊन मी आलेलो आहे बोरवलीला, जी काय आहे ती. क्षमा करा. तर विरारहून इज्जत घेऊन आलेले हे समीर चौगुले. या, आपण कुठली कला सादर करणार आहात? रसिक हो, एक मिनिट, मी आज एकच क्षण. माझी नक्कल नाही हा करायची. नाही, नक्कल नाही आहे, फार आकर्षक वाटतंय ते, म्हणून मी इकडे नाही कंटिन्यू. नाही, एक मिनिट. माझ्या ओठांशी तुम्ही नाही खेळायचं. या माझ्या हालचाली त्याची नक्कल नका करू. नाही, हरकत नाही, मी जरा कंट्रोल करतो, कारण इतकी सवय झाली आहे तुमची बघून बघून मग आल्यापासून. हां, तर मी आज तुमच्यासमोर एक वेगळाच विक्रम करणार आहे. वा. मी 1.5 मिनिटात, हे माझ्याकडे काही पत्ते आहेत, त्या पत्त्यांचा 1.5 मिनिटात 9 थरांचा बंगला बनवणार आहे. वा वा. एकच एक क्षण. अहो हां. चौगुले, ऐका हां, ना. बोला ना. तुम्ही ते सारंगी वादन करणार असं म्हणाला होतात ना. हो, मी म्हणालो होतो, मी सारंगी वादन करणार होतो, पण काल रात्री उशिरापर्यंत मला असं जाणवलं की नाही आहेत सारंगी वाजवता मला. दिवसभर मी
हे केली, प्रॅक्टिस केली आहे त्याची. सारंगीची दिवसभर प्रॅक्टिस केली, पण रात्री मला कळलं नुसत्या कॉन्फिडन्सवर सारंगी नाहीये वाजवता अरे येणार. काय आहे? जसं आमिरला गेल्या आठवड्यात कळलं नुसत्या कॉन्फिडन्सवर अभिनय नाही करता येणार. बरं, आपण बघितलं, जवळून बघितलं. हो म्हणजे मी इथं बसून बघितलं. या डोळ्यांनी पाहिलं. मला घाम पण दिसला त्याचा. म्हणजे मुद्दा तो नाहीये. आणि काय झालं कडू की ती सारंगी जी होती ती नेमकी आता त्याला 8 भोक आहेत समजा. 8 भोकांपैकी आपल्याला एक 10 हे आहेत बोट आहेत. ते 8 पैकी कुठली कुठली बोटं कोणत्या कोणत्या भोकावर ठेवायची हे मला कळत नव्हतं. कारण अशी उचलली अशी घेतली तर कसं आहे ती जड व्हायची आणि नंतर ते हे करताना तोंडापर्यंत पोहोचायची नाही. अहो तसा चौगुले, प्रॉब्लेम झाला. हा एक मिनिट, तुम्ही जी वाजवलीत ना काल ती बासरी होती. सारंगी वेगळी असते, सारंगी अशी नाही वाजवायची. ती बासरी होती. तेच म्हणतोय, अशी सारंगी वाजवीतच नाही. सारंगी कशी वाजवतात माहितीये का? नाही. हे बघा, हे अशी धरतात आणि ही दाखवते सारंगी पण दिसतायत फक्त ओठ. आवडले मला, आवडले ते. मस्करी नका करू हा, माझ्या ओठांची हालचालीची खेळणे करायचं. नाही नाही, पण सतत लक्ष जात आहे तिकडे ना, त्यामुळे तर अशी वाजवतात सारंगी, कळतं का? हो, हो. हा. आणि तुम्ही सारंगी वादन कर, हे पत्त्यांचं काय आहे? हा, हे मी तेच तुम्हाला सांगतोय. पत्त्यांचा जो बंगला आहे तो मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. 9 थरांचा बंगला मी फक्त 1.5 मिनिटात करणार आहे. तर रसिक हो, सारंगी वादन करणारे समीर चौगुले अचानक आज पत्त्यांचे बंगले करून दाखवत आहेत. तर वेगळीच दिवाळी आहे ही. तर मी हे करतो. तोपर्यंत हे घ्या. हे काय आहे? अय्या, नेकलेस. नाही नाही, स्टॉपवॉच आहे ते, नेकलेस नाही आहे तो. स्टॉपवॉच आहे तो. बरं. त्याच्यावर तुम्ही वेळ लावा 1.5 मिनिटाची अच्छा. आणि मग मी त्या 1.5 मिनिटात बंगला ठीक बनवणार आहे, ठीक आहे. तर समीर चौगुले, तुमची वेळ सुरू होते. हा. तुमची वेळ सुरू होते आत्ता. मला नाही वाटत, शक्यता जरा कमीच आहे नाही. हो हो चौगले, पहिली ना गच्ची बांधा, गच्ची. मग हळूहळू खाली या, लगेच बिल्डिंग पुरे होईल. काय झालं? माझ्या कलेची चेष्टा नाही करायची. ही काय कला आहे हो? एक साधा पत्त्यांचा बंगला तुम्हाला 2 पत्ते बांधता येत नाही तरी तुम्ही कसली कला सांगता? नाही, कालपर्यंत मला येत होतं. मी रात्री मला जेव्हा कळलं ना की सारंगी फेल झालं, हा, हा. मी 1.5 तास याची प्रॅक्टिस केली. हो का? काल रात्री आलं मला. आज काय कळत नाही अहो मला हे एकदम. बाद झालं तुमचं हे अनधिकृत बांधकाम आता पुरे. हे तुम्ही ना असं चौगुले, हे करू नका. ते हवा येते आणि हे सगळं उगाच असं होतं. वाटेल ते बोलू नका. तुम्ही बंद करा तुमची ती कला. या जागेवर बसा. काही जमत मी हे नाही करून देतो तुम्हाला. नाही, काही उपयोग नाही. उचला ते तुमचं अनधिकृत बांधकाम, काही उपयोग नाही त्याचा. बरं का? हं, या या. तर रसिक हो, क्षमस्व. आता मी पुढच्या कलाकाराला बोलवते. प्रभाकर. 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 अरे पणशीकर बसल्यासारखं काय बसता? हा, आडनाव तुमचं मोरे आहे ना, प्रभाकर? या या. तर आपल्या समोर आपली कला सादर करता आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. हं? मोरे, आपण कुठली कला सादर करणार आहात? मी शिट्टी वाजवणार आहे. काय समजलं? अच्छा, म्हणजे प्रेक्षक आहेत ते कला सादर करणार, तुम्ही शिट्टी वाजवणार त्याच्यावर, असं आहे. नाही नाही नाही. अहो, मी शिट्टीतनं गाणं बोलणार आहे. शिट्टीतनं अरे गाणं देवा. बोलणार आहे. काय अरे झालं? देवा, ही कसली दिवाळी आहे? हा इकडे माणूस पत्ते पिसतोय, हा इकडे शिट्टी वाजवतोय. अरे देवा, जवळजवळ बारमध्ये दिवाळी चालली असं वाटायला लागलं. घ्या घ्या घ्या, घ्या. तर रसिक हो, मी म्हणजे तुम्हाला सांगतो, मी शिट्टीतून गाणं वाजवणार आहे. हो हो. लहानपणापासून आहे की नाही, मला पाखरं फार आवडायची. पाखरं? म्हणजे उडणारे पक्षी फार आवडायचे. कसं आहे, मी रोज सकाळी उठल्यावर आहे ना खिडकीत जाऊन चहा पित बसायचो अशी खारी बुडून. तेव्हा रोज आहे ना सकाळी एक कोकिला माझ्या समोर येऊन बसायची. वा वा वा. मग त्या कोकिलेकडनं ना मी प्रेरणा घेतली हा. आणि त्या कोकिलेने मला कंठ दिला, गला दिला. वा. म्हणजे माझ्या गल्यात आहे ना कोकिला आहे, कोकिला. काय समजलं? मागच्याच महिन्यात माझा न्यूझीलंडमध्ये शो झाला. न्यूझीलंड क्या बात आहे. न्यूझीलंड. वा, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तराचे कलावंत आपल्याला आज मिळालेले आहेत. वा वा, फारच आनंद झालेला आहे मला. येस येस. तर मी तुम्हाला शिट्टीतून गाणं कसं वाजवतात ते मी तुम्हाला आता ऐकवणार आहे. हो हो. गाणं गाणं असं आहे, अजीब दास्ता है, कहाँ शुरू कहाँ खत्म. काय समझ रहे? ये मंजिले है किसकी, हम तुम हम जम. वा वा. अहो, तुम्ही शब्दांचीच एवढी गोळाबेरीज केलेली आहे. शिट्टी कशी वाजवणार आहात तुम्ही याच्यावर? नाही, मी शब्दांची गोलाबिरीज करतो, पण शिट्टीमध्ये मी गोलाबिरीज करीत या वा. नाही. हा, सुरू करा. वा वा. तर सुरू करतो मी.
प्रभाकर हा. शिट्टी कुठे नुसती फुंकर येते हो नाही शिट्टी कुठे आहे शिटी वाजवली मी. अहो नाही नुसती फुंकर येते काहीच होत नाही तुमच्याच्याने कळलंय का हा दुसरं गाणं घेऊन हा, बघा बरं मी दुसरं म्हणजे हे आवडलं नाही ना तुम्हाला नाही, नाही, मी दुसरं गाणं. आपलम चपलम म्हणू काय नाही हो आपलमला लोक चपलमनी मारतील नको 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 हे नका तुम्ही गाणं म्हणू अजिबात असतं या गाण्याने तुमची ही हालत झाली आपलम चपलम म्हणताना बापऱ्या जिभेची घडी पडेल हो बरोबर आहे. त्यामुळे मुळात ही शिट्टी अशी नाही आहे मुळात शिट्टी कशी माहित आहे का हा. ही कुकरची शिट्टी झाली हो ही साधी शिट्टी नाही वाजवतायत तुम्हाला शिट्टी कशी असते हा? शिट्टी कशी असते अरे शिट्टी म्हणजे सई शिट्टी कशी असते दाखव बघू एक वा. हे शिट्टी आहे याला म्हणतात शिट्टी याला शिट्टी म्हणतात याला शिट्टी याला हो, म्हणतात. याला शिट्टी म्हणतात. मला पहिल्यांदाच माहिती मोरे तुम्ही आयुष्यात कधी जज होणार नाही का? स्वप्न सुद्धा बघू नका कारण शिट्टी तुम्हाला वाजवता येत नाही म्हणून काय चौगले तुम्ही बोलताय आता प्रसाद ओगना कुठं शिट्टी येते तरी पण तर जज झालेले आहेत का नाही हा? अरे कुणाची बरोबरी करताय तुम्ही नाही बरं. एक वाक्य पाठवत नाही तुमचं तुम्ही प्रसादची बरोबरी करताय जी तुम्हाला गाळायची असतात वाक्य ती बरोबर तुम्ही घेता की नाही रिहर्सलला आणि स्किटमध्ये गाळता की नाही होतं की नाही बऱ्याच वेळेला तुमचं असं नाही मला कसं आहे मला तालमीचा पॅटर्न बदलायला पाहिजे त्याच्यासाठी काय समजलं नाही हा प्रॉब्लेम पॅटर्नचा नाही आहे तुमच्या पॅटर्नतराचा आहे हा. तो प्रॉब्लेम आहे तुमचा होय काय हा 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 मला अजून पण कोण बोललं नाही मोरे हा समोर हे कोणीच बोलत नाही पाठ मोरे झाल्यानंतर सगळे सुरू आणि काय आहे त्यांनी किती किती काय बोलतात ते मला सांगा बघू सरस्वती बाहेर पडते हो बोलताना हा पहिला जज असेल जो बोलल्यानंतर लेखक लिहून घेत असेल हो अरे केवढा मोठा माणूस आहे टाल्या होते त्यांचे हा, अरे त्यांच्या आगामी चित्रपटात तुम्ही भूमिका करताय का हो नाही मग चालू दे तुमचं जे चाललंय ना ते चालू द्या. हे काय हे काय नाही, नाही, अहो, मी हात सगळंच करतोय हा, हा. तो वाकडा असल्यामुळे तुम्हाला वेगळं नाही नाही, हे वाटतं आहे ते तुम्ही असं बोलू नका हे मी आहे टॅलेंटवर आहे. विराट talent चालू दे तुमचं तुम्ही promotion, आपापसात आपापसात. वाद नका करू अरे हा. ही दिवाळी पहाट आहे ना नका भांडू असे हा आता कोण आपलं टॅलेंट दाखवणार आहे आपल्या पुढ्यात कोण येत नका तो नागोबा डोलू अहो बरं नाही दिसत ते नाही नागोबा तसा आकारच त्याचा तसा आहे म्हणजे मी हात वर केला हा. हे आहेत हे बरं. आहे मी करणार आहे या. तर मी आता तुमच्या समोर इथे अत्यंत साहसी आणि चित्त थरारक असा खेळ करून दाखवणार आहे कुणी प्लीज घरी करून बघू नका कडू? प्रयत्न हा हा जो हात बरोबर आणलाय तो तुमचा आहे का शेजारच्याच आहे शेजारचं झालं की काय आ? नाही, हे आहे माझाच आहे हा काय एवढा हात मोडका झालाय तरी तुम्हाला साहसी खेळ खेळण्याची खास आहे म्हणजे कमालच आहे बाई मी पहिल्यापासून आ, साहसी खेळ वा, मला वा. खूपच आवडतं चित्त थरारक आणि साहसी खेळ आहे चित्त थरारक हो. मी काय म्हणते एवढ्या बायका छान साड्या नेसून आलेल्या आहेत गजऱ्या म्हणून आलेल्या आहेत अत्तर लावून आलेल्या आहेत ती मंडळी सगळी साहसी खेळ का बघतील वेगळी दिवाळी आहे ना आपण काहीतरी वेगळं दिलं पाहिजे की नाही समाजाला आपण वेगळं देणं लागतो आपण तरी सुद्धा पहाटे पहाटे हे साहस एकदम असं वाटतं. नाही, नाही, ह्याच्यापेक्षा नक्कीच चांगलं आहे जरा चांगलं कुणीतरी काहीतरी करा हो, रे मी हा. सादर करणार नाही आहे. नाही काय आहे लोक इकडे ना छान आंघोळी करून उठणी वगैरे लावून आलेली आहे ते बरं दिसत नाही हो बायका अशा- अरे बापरे काय झालं? ओ माय गॉड काय काय राहिली काय वाक्य नाही. मग अरे आंघोळी करायची राहिली My God! अरे मी आंघोळीच केली ना आज तरी मंगातपासून मला सारखं आठवत आहे आज काहीतरी राहिली ना. अरे, अरे, आज अरे, काहीतरी अरे, राहिलं. अरे, 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 अरे. काय माणूस आहे हा आ दिवाळीच्या अरे बापरे! काय अरे मी 4 दिवस आंघोळीच नाही केली अरे कोण माणूस आहे हा हा अरे तुम्ही चिपळूणचे पारसमणी नाही पारोसेमणी आहात शी आणि ही कुठली मेमरी आहे बाणासारखी येते एवढी कुठली मेमरी आहे बोली नाही अरे कोणीतरी काहीतरी चांगलं करून दाखवा रे माझी दिवाळी पहाट तुम्ही वाया घालवताय हो, ही मी- काय पद्धत आहे मी एक वेगळा आयटम सादर करतो तुमच्या समोर करू शकतो का मी हा, आयटम करा आता सादर काहीतरी चांगलं करा म्हणजे झालं मी तुम्हाला आता एक जादू दाखवणार आहे पत्त्याची बर मी स्वतः ती शोधून काढलेली आहे हो का आता हे पत्ते आहेत हा, हा. हा Yes. नाही तर बघा तुम्ही नाही तर तुम्ही म्हणाल की पत्तेच नाही आहेत हा? हो, हो, पत्तीच आहे. हा हा आता यातला एक ओढा बर नाही ओढा ओढा हा एक आता ओढा तुम्ही ओळखून दाखवणार नाही 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 लपून ठेवा तो
आता तुम्ही एक. ओढायचं हा ओढा ओढा मजा बघा. हा तुम्ही एक ओढा लपून ठेवा. बरं मांडी खाली ठेव. हा मांडी खाली ठेवा. हा. आपलं माग हो लपेल ना मांडी खाली तुमच्या. येस आता हा आता हा हा हे बघ हे बघ. हा आता यातला एक ओढा. आता मग आता आता हा यातला एक ओढा. ओढा 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 हा ओढलात. हा आता हा हे बघा. हा हा याच्यावर ठेवा. हे बघ, मी बघत नाही. हो ठेवा ठेवा ठेवा. मी बघू चालेल नाही 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 तू आहे. हा ठेवा ठेवा. हा ए मी बघितलेलं नाही. हा हा वा हा मग ऐक नाही मज्जा. या मांडीखालच्या पत्त्याचं काय करायचं? आता ते काय ना ते जस्ट ठेवायला दिलं तसं काय बरं मी काय करू ह्याचं? काय ते बॅलन्सिंगसाठी दिलं तसं काय. ही काय आहे हा? ही कुठली जादू आहे हा? जरा ते- ही जादू नाही, ही जादू आहे. जरा थोडा गोंधळ झाला. मी 2 थोडा मिनिटं खूप झालाय हा. नाही नाही हे बघा. असं असं बोलू नये. कलाकाराला हे त्याची- असं असं करू नका. वेगळे अर्थ होतात त्याचे. असं असं का करताय? पण त्याचा आकारच तसा आहे. तुमच्यामुळे माझी जादू ही खराब झालेली आहे. एक मिनिट तुम्ही भांडू नका. मी तुम्हाला काही म्हणजे पक्ष्यांचे आवाज तुम्हाला काढून दाखवतो. बरं ठीक आहे बस. पक्ष्यांची मिमिक्री मला येते का नाही काय समज. हो, हो. हा पक्ष्यांची म्हणजे मला लहानपणापासून पक्षी पाखरं सगळी आवडायची का नाही असं. अच्छा, गेल्याच महिन्यात माझा बेल्जियमला शो झाला होता. तुमच्याकडे पासपोर्ट आहे? नाही आहे. मग ते बेलापूर असेल. बेलापूर नाही मला म्हणाले की बेल्जियम आहे इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं ना नाही, त्याच्यामध्ये. बेल्जियम ईस्ट वेस्ट असं होतं का? असं होतं. बेलापूर बेलापूर आहे बेलापूर. बेलापूर आहे बेलापूर. बेल्जियम आहे. काही बेल्जियम. बेल्जियम काही सांगताय. तर मी माझी कला सादर करतो म्हणजे मी पक्ष्यांची मिमिक्री तुम्हाला करून दाखवणार आहे. ह्याच्यात मजा आहे. ह्याच्यात फार मजा म्हणजे फार गाजला शिवाय आहे माझा. मला मजा आहे. मुलात कसं आहे माहिती आहे हा. की मी एका पक्षाचा आवाज अरे काढून दाखवतो. काय काय कार्यक्रम आहे? मला ते काय? पक्ष्यांचे आवाज आवडतात. इथे बसा मागे. तर मी पक्ष्यांचा जो आवाज करणार तुम्ही फक्त ओळखायचा काय जवळ हा मी ओळखतो. फक्त ओळखायचा. अरे मला मजा आहे. मी सुरुवात करतो. बोर येस मी ओळखलंय. नाही रे. मी ओळखलंय. थांबा मी ओळखलंय. कसं काय ओळखलं माहित नाही पण बघ मोर होता हा. मला वाटत होतं. बरोबर. ओके ओके ओके. आता मी काय म्हणतो आता दुसरा दुसरा पक्षी. आवाज. फक्त तुम्ही ओळखायचा. हा, 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 ओके? हा. बाय, हा. लांडगाव. थांब थांब थांब. हे नाही बोलायचं नाही. नाही बोलायचं नाही. ए, लांडगा Yes, लांडगा ओळखलं. मजा आली. परफेक्ट आवडते लोकांना आवडते. आता अजून एक हा, हा. फार इंटरेस्टिंग म्हणजे ना हा फार दुर्मिळ आवाज आहे. हा, हा, हा. फार कोणाला काढता येत नाही. हा, हा. हा. आजगर! परत एकदा ऐकू. अजगर 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 अजगर. मला आला आहे बोल. अरे किती पिंडोक आहात तुम्ही आ? मोरे हे कुठले आवाज आहे? ते प्राणी स्वतःच नाव सांगतात का? अजगर अजगर हे कुठले आवाज आहेत? आणि अजगर म्हण अजगर असं बोलतो का? हा, काय आहे? अजगर बोलत नका इथे फाजीलपणा करू. हे काय मूर्खपणा चाललाय केव्हापासून? नाही नाही, कलाकाराला त्याची तो कला हात दाखवणं. तो खाली ठेवा आधी. सारखं मगापासून चाललंय तुमचं. नका जवळ तो नाग माझ्या पुढ्यात. माझं ना तर टाळकं फिरायला लागलंय बरं का. तुम्ही सांभाळा. हे काय माझा सगळा दिवाळीचा कार्यक्रम म्हणजे तुम्ही विस्फोट करून टाकलेला आहे. शांत बसा. लांब व्हा तुम्ही. स्वतःच्या ओठानं सांभाळा ना. जाऊ काय बसा तुम्ही. मगापासून सहन काय कोणी आता चांगली निदान दर्जाची कला सादर करणार आहे का? नाही तर मी कार्यक्रम लगेच गुंडाळायला घेते. हो प्लीज. मी करणार. साहसी आणि चित्तथरारक असा खेळ मी आपल्यासमोर Same तसाच. सादर करणार. आधीच एक हात मोडलेला आहे हं. तर जरा जपा हा. मी करतो. तुम्ही काय काळजी जमणार करू आहे नका. तुम्हाला? हो जमेल जमेल. मला साहित्य लागेल. जरा त्या विटा घेऊन या बरं. विटा? हा या रे या रे. हा हा चला चला. हा आणा बघू. हे इथे काय चूल मांडणार आहात का काय? कडू
कडू जरा सांभाळा. हो, हो. नाही काही आधी हात एक मोडलेला आहे तुमचा, दुसराही हात मोडला वगैरे ना तर तिसरा हात फुटत नाही कधी. हा नाही मला कल्पना आहे. वा वा कडक कडक जमणार आहे कडू. जमणार. या, का- मला वाटतं आपण एक वीट कमी करूया. हा. हा हा ठीक आहे, होईल, जमेल, मी करतो, डोंट वरी. काल फुटले होते, काल झालं होतं. आज केलं. आज कार्यक्रम आज आहे ना आपला. अजून एक कमी करूया का आपण? या एक आहे ना, आरामात होईल. हा काल झाली होती यार. अहो, काल होऊन नाही उपयोग हो, आत्ता व्हायला पाहिजे ना काहीतरी. पण काय आता काय कळतच नाही हो, असं अचानक काय झालं म्हणजे. काल कठीण काय कठीण आहे यात? आ आहे काय कठीण? हे बघा, हे बघा. काय कठीण आहे याच्यात? एक मिनिट बघा, घ्या हातात बघा. हे बघा. किती वाह्यातपणा चाललाय हा. मी आयुष्यात अशी दिवाळी पहाट नव्हती केली हो. माझ्या इतक्या वर्षाचं निवेदनाचं करिअर आहे, मी कधीच अशी दिवाळी पहाट नाही केली. रसिक हो, मला माफ करा. आजचा आपला दिवाळी पहाटचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. क्षमस्व, माफ करा मला. एनिवे ठीक आहे, मानधनाचं ठरवून घ्या आता मग काय ते. हा ते बोलून घेऊयात ना. मानधन? पेमेंटचं पाकिट. म्हणजे आम्ही तुमच्याकडनं घ्यायचं की बाहेर कुठे आम्हाला दुसरीकडे? मी आतापर्यंत ना असं कधीच कोणाला म्हणाले नव्हते, पण आज मी बोलते. बोला काय बोलताय बोला. तुमच्या आईचा घोप तुम्हाला मानधन मंडळी, दिवाळी निमित्त आता इथे रंगणार आहे एक महाचर्चा. तुमच्या समोर येत आहेत टॅलेंटची डबल डेकर प्रसाद खांडेकर, मॅड कॉमेडीचा डॅडी, कांबळ्यांचा पॅडी, आणि त्यांच्यासोबत या महाचर्चेत दिवे लावायला येते भाबडी, निष्पाप, निरागस, लॉली अर्थात नम्रता संभेराव. नमस्कार मंडळी. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या MHJ न्यूजमध्ये. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. दिवाळी, दीपावली, दीपोत्सव, दिव्यांचा उत्सव, कितीतरी नावाने हा सण आपण साजरा करतो. हा सण आपल्या आयुष्यात चैतन्य आणि आनंद आणतो. आणि आता एवढ्या जागतिक संकटानंतर आत्ताची दिवाळी कशी असेल हे नेमकं आपल्यालाही कळत नाही आहे. आणि यावरच माझ्या न्यूज शोमध्ये चर्चा होणार आहे. आणि या चर्चासत्रात चर्चा करण्यासाठी आज आलेत आपले प्रमुख पाहुणे. मी आमंत्रित करतो अभ्यासक आणि पर्यावरण प्रेमी पंढरीदादा कांबळे यांना. एकदा जोरदार टाळ्या. सर तुमचं खूप खूप स्वागत दादा. मंडळी तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल, कारण पंढरीदादा हे माझे सुद्धा गुरु आहेत. म्हणजे मी त्यांच्याच हाताखाली शिकून आजवर जो इथपर्यंत पोहोचलोय ते फक्त पंढरीदादांमुळे. अरे वेडा. दादा तुम्ही माझ्या एका शब्दावर इथे आलात, तुमचे खूप खूप आभार. आणि आता आपण आपल्या दुसऱ्या पाहुण्यांना बोलूया. आणि आपले दुसरे नाही रे, ए नाही होगा यार. काय झालं खांडेकर? अरे ए दिवाळी 6 महिने पुढे ढकलो, हे नको यार. अरे नाही होगा मेरी बात. बोलूया आपल्या दुसऱ्या पाहुण्यांना, मिस लॉली यांना. लाली मैं लाली मैं नखरे वाली दिल लेने आई. लाली मैं लाली मैं नखरे वाली दिल लेने आई. लाली मैं लाली. हॅलो एव्हरीवन, प्लीज डोंट फ्लश इट अप. प्लीज डोंट फ्लश इट अप. ओनली क्लिक इट अप. Please. Hello everyone. So guys, this Diwali bring you so much prosperity and happy hooray. खांडेकर, हे ब्रुंगियू म्हणजे काय? दादा तुम्हाला प्रॉपर स्टिरी कळलंय? नाही. त्या हिपी फुर्रे का बोलत कळलं? नाही. भृंगीचं का टेन्शन घेताय, सोडा ना.
ठीक आहे, काही कळलं नाही पण हरकत नाही. ह्या दिवाळीत तुम्हाला पण आनंदाचे आणि हर्षोल्लासाचे क्षण तुमच्या आयुष्यात येवोत हीच तुम्हाला सदिच्छा. मला पण काही कळलं नाही पण हरकत नाही. तर आपण आता चर्चासत्राला सुरुवात करूया. दादा, काय सांगाल दिवाळीबद्दल? वा, दिवाळीचा सण हा भारतातला प्रमुख सण आहे. पावसाळा संपल्याच्या नंतर पीक हातात आलेलं असतं. काय करता ओ ओ पीक हाती आलं, एवढं कशाला रिॲक्ट करताय? पीक हातात घेतलं ना काटा टोचला. दादा तुम्ही तिकडे बघा. अच्छा होतं, तिकडे बघून तिच्याकडे नका बघू तुम्ही. तर पावसाळा संपून पीक हातात आलेलं असतं आणि शरद ऋतू शरद ऋतूच्या ऐन मध्यानी शरद ऋतूच्या ऐन मध्यांनी अश्विन आणि कार्तिक यांच्या संधिकालामध्ये हा सण आलेला असतो. हे खोट आहे, हे खोट आहे. अश्विन कार्तिक शरद यांचा दिवाळीशी काही एक रिलेशनशिप नाहीये. म्हणजे हो, मला माहितीये, मला डिटेलिंग मध्ये माहितीये. अश्विन कार्तिक आणि शरद हे तिघं पण माझ्या मागे लागले होते. टपोरी कुठले? मला सगळं विचारा. मला विचारा दिवाळी केव्हा येते. केव्हा येते? यु नो गाईज, दिवाळी ही दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत येते. नको ना, बोलतायत ना ते. यू आर लॉईंग नॉटी पुंडरी. एक मिनिट. हे बघा लॉलीजी, तुम्ही दादांशी अशा भाषेत नाही बोलू शकत. नाही खांडेकर, बोलू दे रे. खूप दिवसांनी असं कोणतरी असं लाडाने एकदम. दादा काय चाललंय तुमचं? ते मोठे अभ्यासक आहेत. ओ, त्यांनी ऋतूंबद्दल सांगितलं ना, ऋतूंबद्दल सांगितलं हा, तुम्ही. ते म्हणजे शरद, अश्विन, हे कार्तिक हे तुमच्या मित्रांची नाव आहे. या मित्रांची नाव आहेत. आणि मग फाल्गुन तो तर म्हणजे जुना मित्र आहे माझा. आणि चैत्र चैत्र तर आता मैत्र झालाय माझा एकदम रिसेंट मध्ये. आणि भाद्रपद. भाद्रपदच्या तोत्रीतच देणार आहे मी भेटल्यावर एकदा. नाही हे बघा, म्हणजे नॉटी नॉटी लब्बाड. नाही तुम्ही बोलताय ना ते तुमच्या मित्रांबद्दल बोलताय. मी तुम्हाला मराठी महिन्यांबद्दल सांगतोय. हा दादा महिन्यांबद्दल सांगताय. दादा मला दिवाळीच्या इतिहासाबद्दल ऐकायला आवडेल. म्हणजे पूर्वीच्या काळची दिवाळी साजरी करायची आणि आत्ताची दिवाळी साजरी करतात, काय सांगाल दादा? काय तर उपलब्ध पुराव्यानुसार दिवाळी ही साधारण 3000 वर्षांपासून साजरी केली जाते. नरक चतुर्दशीला आपण अभ्यंग स्नान करतो. अभ्यंग स्नान म्हणजे ज्याला आपण आपल्या कलोकियल लँग्वेजमध्ये, ज्याला आपण घरगुती लँग्वेजमध्ये आपण ज्याला पहिली आंघोळ सुद्धा म्हणतो आपण. आय नो दॅट. आय नो पहिली आंघोळ. यु नो मी पहिली पण आंघोळ करते आणि मग नंतर दुसरी पण आंघोळ करते. मी पहिली पण आंघोळ करते, दुसरी पण आंघोळ करते, म्हणजे मी सकाळी पण आंघोळ करते आणि रात्री पण आंघोळ करते. दोनदा माणसाने आंघोळ करायची असते. माझं म्हणणं काय की स्वच्छ राहायचं माणसाने, हेच माझं सांगण्यामागचं तात्पर्य आहे. खांडेकर हेच माझं सांगण्यामागचं तात्पर्य आहे. खांडेकर जाम तापतंय रे. दादा तुमचं काय म्हणजे चाललंय? ते त्या जे बोलतायत ते तात्पर्य बरोबर आहे असं. दादा तुम्ही नका लक्ष देऊ, कॉन्सन्ट्रेट करा दादा. तुम्ही नका लक्ष देऊ. हा, आपण पुढे वळूया. दादा, यावर्षी प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखून फटाक्यांचा वापर टाळावा, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय दादा? काय वाटतंय दादा? फटाक्यांबद्दल बोलतो आपण. फटाके. ओ बाबा, चांगला विषय तुम्ही काढलेला आहे, फटाके. तर फटाक्यांना हिंदीमध्ये पटाखा असं म्हणतात आणि त्याला इंग्रजीत क्रॅकर्स असं पण म्हणतात. आणि मी लहानपणी फटाक्यांना काय बोलायची माहितीये? काय धूम. का काय म्हणायचं? मी लहानपणी फटाक्यांना ढूम बोलायची. का कारण सगळे मला ना फटाका बोलायचे, म्हणून मी सगळ्यांना ढूम बोलायची फटाक्यांना. कधी एकदा फटाक्यांचा विषय निघतो आणि स्वतःला फटाका म्हणून घेता, असं झालं असेल ना तुम्हाला? या. हा, हा, तर चला. मी खांडेकर, मी काय सांगत होतो, की म्हणजे आपल्या ज्या ग्रंथांमध्ये असं जे लिहिलेलं आहे की म्हणजे आपल्याकडे म्हणजे जे. दादा नका बघू तिकडे, चांगलं बोलतो चाललंय तुमचं. इकडे बघा. सगळं ठरवून आलेलो, सगळं मी
तर काय होतं तुम्हाला सांगतो की म्हणजे उपलब्ध पुराव्यांनुसार आपल्या ज्या ग्रंथांमध्ये म्हणजे आपल्याकडे फटाके दिवाळीत फोडले जातात, पण ग्रंथांनुसार आणि काही मिथकं आहेत जी त्यांच्या म्हणजे प्रमाणानुसार म्हणजे आपल्याकडे फटाके वाजवायची खरं तर परंपरा नाही आहे परंपरा आपल्याकडे. आणि म्हणजे त्या ग्रंथांनुसार म्हणजे आपल्याकडे म्हणजे दिवाळी हा सण जो आहे तो दिव्यांचा आणि आनंदाचा क्षण आहे. आणि त्याच्यातमध्ये म्हणजे फटाके वाजवण्याचे असे जे मोठमोठ्या आवाजांचे फटाके वाजवण्याचे उल्लेख आहेत ते कुठेही आपल्याला दाखले त्याचे दिसत नाहीत. एक मिनिट, का नाही वाजवायचे फटाके? मला तर सगळे फटाके खूप आवडतात. आय जस्ट लव्ह फटाके. प्रत्येक फटाक्यामधनं, सगळ्या फटाक्यांमधनं काही ना काही शिकण्यासारखं आहे. काय करायचं, थांबायचं की निघायचं? स्किट तू लिहिलेस, तू कॉल घे. नाही, असं नाही, ती सगळ्या फटाके बोलले म्हणजे तिचं आता एक पात्री चालू होणार म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. नाही, मी खरंच ते सांगते. मी रॉकेटकडनं हे शिकली की उंच उडायचं असेल तर बाटली खूप गरजेची आहे. मी भुईचक्राकडनं काय शिकली की असं मुक्तपणे बागडायचं आणि मग कुठे पण घुसायचं. कधी इकडे घुसायचं, कधी गोल 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 परत तिकडे घुसायचं. असं मी शिकली भुईचक्राकडनं. आणि यु नो 7 शॉट्स. 7 शॉट फटाके, त्याच्याकडनं मी काय शिकली? स्टॅमिना. त्याच्याकडनं मी स्टॅमिना शिकली. म्हणजे 7 वेळा पेटायचं आणि 7 वेळा फुटायचं. काय स्टॅमिना लागतो याच्याकडनं मी स्टॅमिना शिकली. आणि पाऊस, प्रेम करण्यासाठी फ्लो काय पाहिजे हे मी पावसाकडनं शिकली. आणि एवढं काय, सगळ्यात माझा आवडता फटाका कुठला आहे माहितीये? सगळ्यात आवडता फटाका, सगळ्यात आवडता फटाका नागगोळी. मला नागगोळी इतकं आवडतो म्हणजे कसं ना, पेटवल्यानंतर कशी अशी 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 बाहेर येते ती. आधी पेटवताना एवढीशी असते, मग अशी मोठी 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 होत जाते नागगोळी. आय जस्ट लव्ह नागगोळी. लॉलीजी, येस पुंडरी. लॉलीजी, फटाके इतके सुंदर असतात हे आज मला कळलं. थँक्यू लॉली डार्लिंग. अगे तू काय केलंयस? अगं माझा गुरु, मी त्याला संयमी प्रगल्भ समजतो, तुझ्यामुळे छछोरगिरी करायला लागला तो. नाही, त्यांना आता खरं महत्व कळलंय दिवाळीचं. त्यांना लॉलीचं महत्व कळलंय, त्यांना फटाक्यांचं महत्व कळलंय, त्यांना दिवाळीचं महत्व कळलंय. पुंडरीजी, असं मला फक्त तुम्हाला एक सल्ला द्यायचा आहे. 1 मिनिट, मला तुम्हाला फक्त एक सल्ला द्यायचा आहे. आयुष्यात नेहमी पेटणारेच फटाके विकत घ्यायचे. पेटून विजणारे फटाके मला अजिबात आवडत नाहीत. पण मुळात यावर्षी फटाकेच नाही वाजवायचे हे ठरलंय. कोण आहे वाजवत? तेच सांगायला आपण इथे भेटलो ना आज. नाही फटाके वाजवायचे, काय करायचंय? फटाके तुम्ही फटाके वाजवणार, धूर होणार, श्वसनाचे त्रास होणार, म्हणजे पुन्हा आपण ज्या रोगाला पळून लावलंय त्याला पुन्हा आयत्या येण्याचं आपण आमंत्रण देणार. कशाला? तुम्हाला दिवाळी साजरी करायची ना, रांगोळ्या काढा, दिवे लावा, दिव्यांची आरास करा, लाइटिंग करा, फराळ खा, पाहिजे ते करा. आपण हे फटाके पडून आजारांना आणि पक्ष्यांना का त्रास द्यायचे? त्यामुळे या दिवाळीत फटाके वाजवायचे नाही, कळलं? आय उग्री. उगरी नाही,